हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी बनवली होती चिकन बिर्याणी आणि त्याच्या जोडीला होती दही कोशिंबीर. सो चिकन बिर्याणी ही माझी सगळ्यात फेवरेट डिश आहे नॉनव्हेजमध्ये. सो आत्ता मी तुम्हाला दाखवते की ती मी कशा पद्धतीने बनवते. सो मी त्याच्यासाठी आणलं होतं चिकन. त्यातलं थोडं चिकन मी फ्राय करण्यासाठी साईडला काढून ठेवलं आणि हे होतं बिर्याणीसाठी काढलेलं चिकन. सो ह्याच्यात मी मिक्स केलेलं हळद आणि आलं लसूणची पेस्ट आणि त्यानंतर मी अजून हे पेस्ट रेडी करणार आहे. ह्याच्यासाठी मी घेतलेली दही, जे 10 रुपयाचा डब्बा येतो तो अख्खा डब्बा ह्याच्यात टाकलेला आणि कोथिंबीर, मिरची आणि 1 टेबलस्पून जिरं. हे थोडं थोडं पाणी करून ह्याची पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती सगळी पेस्ट मी हा मॅरिनेटेड चिकनमध्ये ॲड केली आणि आता हे सुद्धा पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सो हे हातानेच मॅरिनेट करा, हे स्पूनने प्रॉपर मॅरिनेट होत नाही. सो हे सगळं चिकनला प्रॉपरली लागलं पाहिजे, म्हणजे जेव्हा चिकन पीस शिजेल तेव्हा प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला मसाल्याचा फ्लेवर येईल. सो हे मी अशा तऱ्हेने मॅरिनेट करून घेतलेलं आहे. सो मॅरिनेट केलेलं चिकन हे असं दिसेल. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा सेट करू शकता. आता मी हे चिकन साईडलाच ठेवते आणि पुढची तयारी करायला घेते, ती म्हणजे कांदे चिरायला लागतील आपल्याला. सो कांदे घेतलेले होते मी टोटल 6 आणि त्यातला एक कांदा मी असा लांबसर चिरून घेणार आहे, कारण की तो मला तळून घ्यायचा आहे आणि तो परत मॅरिनेटेड चिकनमध्येच ॲड करायचा आहे. सो मी आता पटापट कांदे चिरून घेते. कांदे चिरून झाल्यावरती एका साईडला मी ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं कुकरमध्ये. सो ह्याच्यामध्ये तेल टाकताना मी बऱ्यापैकी तेल टाकलेलं, कारण की कांदा अजिबात करपवून द्यायचा नाहीये. प्लस ह्याच कुकरमध्ये मी बिर्याणी बनवणार आहे, तर तेल वेस्ट जाणार नाहीये. सो आता ही पुढची स्टेप आपण करून घेऊया. सो कांदा आता आपल्याला मीडियम टू फास्ट आचेवरती फ्राय करून घ्यायचा आहे. सो कांदा आता थोडा ब्राऊन व्हायला लागलाय. सो फायनल आउटपुट हे असं दिसेल आणि आता मी गॅस बंद करून हा जो तळलेला कांदा आहे तो मी मॅरिनेटेड चिकनमध्ये ॲड करेन. सो आता पुढची स्टेप अशी आहे की मी कुकरमध्ये परत थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून घेतलेत आणि अजून ॲड केलं होतं मी 2 काळी मिरी, 2 लवंगा आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा. आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता ही टोटल 5 कांदे जे बारीक चिरलेले होते ते मी एक्स्ट्रा ॲड करणार आहे आणि ते फास्ट शिजण्यासाठी थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे, म्हणजे तो लवकर शिजेल आणि लवकर मऊ होईल. मग आपल्याला पुढची स्टेप म्हणजे ह्याच्यात टोमॅटो टाकता येईल. सो आता ह्या स्टेजमध्ये मी सगळे मसाले टाकून घेते. सो मी मसाल्यामध्ये ॲड केले होते 3 मसाले. सो 1 स्पून घेतलेला मी बिर्याणी मसाला, 2 स्पून होते एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि 1 स्पून होतं काश्मीरी लाल मिर्च पावडर. आणि त्याच्यानंतर मी आपलं जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकलं आणि ते मी फास्ट गॅसवरती चांगलं परतून घेतलं. आणि हे झाल्यानंतर जे वाडघ्यामध्ये जे आपला मसाला लागलेला असतो त्याच्यामध्ये जे आपल्याला भाताला शिजण्यासाठी पाणी लागणार आहे त्याच्यात मी पाणी ॲड करून ठेवते, म्हणजे जो हिरवा वाटणाचा मसाला होता तो सगळा त्या पाण्यात उतरेल आणि तेच पाणी आपण बिर्याणीसाठी यूज करू. आता इथे तांदूळ ॲड केलेला आहे आणि आता हा सुद्धा फास्ट गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत. तर जेवढं तांदूळ घेतलंय त्याच्या दुप्पट मी इथे पाणी यूज केलेलं. तर जे पाणी वाडक्यात ओतून ठेवलेलं आहे, ज्याच्यात मी चिकन मॅरिनेट केलेलं आहे, तेच पाणी आता मी ह्याच्यातून ओतते. म्हणजे जेवढा आपण मॅरिनेट केलेला जो मसाला होता तो सगळा या बिर्याणीत उतरणार आहे. आणखीन एक गोष्ट अशी की मी इथे बासमती राईस वापरला नाही आहे, कारण की ही कुकरमध्ये बनवणार आहे. सो राईस मला थोडासा असा मऊसर हवा आहे आणि मी इथे यूज केला होता आंबे मोहर. इथे तुम्ही तुमचा कोणताही जो रेग्युलर राईस यूज करता तुम्ही घरात तो ॲड करू शकता. आणि आता शेवटची स्टेप म्हणजे मी थोडं मीठ चेक करून घेतलं कुकरची शिटी लावायच्या अगोदर आणि आता मीठ बरोबर होतं. त्याच्यानंतर मी कुकरची शिटी लावलेली आहे आणि आता मला इथे टोटल 5 शिट्या दिल्या होत्या.
ओके, सो कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी आता झाकण ओपन केलेलं आहे आणि हा राईस असा दिसतो आहे. सो प्रॉपर परफेक्ट कलर आलेला आहे आणि तांदूळसुद्धा परफेक्टली शिजलेला आहे. सो आता पुढची स्टेप म्हणजे प्रेझेंटेशन. आणि जेव्हा केव्हा असं काही स्पेशल बनवतो तेव्हा प्रेझेंटेशन मस्ट असतं. म्हणजे घरी बनवलेल्या पदार्थाची जी टेस्ट असते ती अजून वाढते. सो मी इथे अशा प्रकारे प्रेझेंट करते. हे ताट मी विहांसाठी वाढत होती. सो मी इथून साईडला सगळीकडे अशा बॉर्डरने राईस लावून घेईन आणि मी मध्ये जी वाटी ठेवलेली आहे तिथे मी कोशिंबीर देणार आहे. सो ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.